आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला जाताना विज्ञान प्राध्यापकाचा अपघाती मृत्यू। मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत काम करून दुपारी उपजिल्हाधिकाऱ्यांनी अचानक बोलवलेल्या बैठकीला जाताना अपघात होऊन लोहगाव येथील एका विज्ञान प्राध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मतदार शोधण्याच्या कामाच्या दडपणात हा अपघात झाल्याचा शिक्षकांनी आरोप केला असला तरी पोलिसांनी मात्र आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। लोहगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत प्राध्यापकांचं नाव ज्ञानेश्वर रोटे असून त्यांचं वय 40 वर्ष, राहणार रोटेवाडी, रावळगाव, अहिल्यानगर असं आहे। सोमवारी दुपारी 12:30 वाजल्याच्या सुमारास धानोरी लोहगाव रस्त्यावरील स्पार्क स्प्रिंग सोसायटी समोर हा अपघात झाला। प्राध्यापक रोटे हे आपल्या दुचाकीवरून उपजिल्हाधिकारी यांच्या बैठकीला चालले होते। हेल्मेट घालून दुचाकीवरून जाताना त्यांची दुचाकी घसरली, ते चेहऱ्यावर पडून त्यांना जखम झाली आणि रक्तस्राव झाला। रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाने त्यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। प्राध्यापक रोटे हे मूळचे अहिल्यानगरचे होते। इंदापूर तालुक्यातील कळंब येथून त्यांची नुकतीच लोहगाव येथे बदली झाली होती। ते वडगावशेरी मतदारसंघात BLO म्हणून मतदार याद्या दुरुस्तीचं काम करत होते। त्यांना एक 6 वर्षाचा मुलगा, 11 वर्षांची एक मुलगी आहे। लोहगाव पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे। प्राध्यापक रोटे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली। अत्यंत हुशार आणि मनमिळावू सहकारी गमावला। प्राध्यापक रोटे यांच्यासोबत रविवारी दिवसभर मतदार शोधून ते मॅपिंग करण्याचं काम त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी केलं, परंतु अपघाताची बातमी कानावर पडल्यानंतर शाळेतील त्यांचे सहकारी शिक्षक विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला। अत्यंत हुशार आणि मनमिळावू सहकारी गमावला असल्याचं त्यांनी सांगितलं। अनेक शिक्षकांना अश्रू अनावर झाले। शाळेतील काम सांभाळताना मतदार नोंदणीचं आणि अधिकाऱ्यांचं दडपण असल्याचं यावेळी शिक्षकांनी सांगितलं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।